अतिशय उपयुक्त टिप्स. नंबर 1. दंडाची चरबी कमी करण्यासाठी रोज दोरी उड्या माराव्यात. यात पाय आणि हातांची चांगली हालचाल होते, शिवाय संपूर्ण बॉडीचा शेप सुधारण्यास मदत होते. नंबर 2. आवळ्याचा ज्यूस बाहेर आलेले पोट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. नंबर 3. सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. नंबर 4. ओठ कोरडे किंवा भेगा पडत असतील तर ओठांना दुधावरची मलई लावावी. याने ओठ मऊ राहतात. नंबर 5. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर केळी दुधासोबत खावीत. नंबर 6. थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन अंगावर खाज येत असेल तर झोपताना खोबरेल तेल लावावे. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. नंबर 7. आल्याच्या रसात मध आणि हळद मिक्स करून घ्या. यावर पाणी पिऊ नका, त्यामुळे सर्दी खोकल्यावर आराम मिळेल. नंबर 8. दात कीड लागल्यामुळे ठणकत असेल तर दाताखाली लवंग ठेवा. याने दात दुखणे ताबडतोब थांबेल. नंबर 9. स्वयंपाकघरात चुकूनही डस्टबिन ठेवू नका. नंबर 10. दररोज 3 ते 4 कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नंबर 11. जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही. नंबर 12. उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत. नंबर 13. चहासोबत कधी हळद खाऊ नका. यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. नंबर 14. भाजलेले फुटाणे आणि त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो. नंबर 16. गाजर लवकर सुकू नये म्हणून त्यांना झिप लॉक बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे. नंबर 17. जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी घ्यावे. नंबर 18. पोटावरची चरबी कमी करायची असेल तर पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या. नंबर 19. रात्री मोजे घालून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते आणि तळवे देखील उबदार राहतात. नंबर 20. रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 21. टाचा दुखण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 15 ते 20 मिनिटे पाय टाकून बसावे. याने टाचदुखीवर आराम मिळेल. नंबर 22. घशातील खवखव कमी करण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून गुळण्या करा. दिवसातून 2 वेळा हा उपाय करा. याने घशातील इन्फेक्शन कमी होते. नंबर 23. शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर सलाडमध्ये बीट जरूर खावे. नंबर 24. थंडीच्या दिवसात रोज रात्री हळदीचे दूध घेणे शरीरासाठी उपयुक्त आहे. याने त्वचेवर पुरळ पिंपल्स येत नाही, तसेच हाडे देखील मजबूत राहतात. नंबर 25. डोळ्यांखाली काळी वर्तुळे झाले असतील तर रात्री झोपताना बदाम तेलाने मालिश करा. याने 2 ते 3 दिवसातच फरक जाणवतो. नंबर 26. खरूज किंवा नायटा झाला असेल तर त्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा रस आणि कोरफड एकत्र करून लावल्याने नायटा बरा होतो. नंबर 27. रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटते. नंबर 28. लहान मुलांना सकाळी उपाशीपोटी च्यवनप्राश खायला द्यावे. यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि मुले कमी आजारी पडतात. नंबर 29. हाडांमध्ये दुखत असल्यास कच्च्या हळदीचे दूध प्यावे. नंबर 30. गुडघेदुखी कमी होत नसेल तर अक्रोड खावे. नंबर 31. सकाळी गरम पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो, त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायला पाहिजे. नंबर 32.
गुलाबाच्या फुलांचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते. नंबर 33. पित्ताशयात खडे झालेले असल्यास मुळ्याचा रस पिल्याने पित्ताशयातील खडे होणे थांबते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कनिष्काज किचन आणि ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.